नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तूही माझा मित्वा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मंजुळाला आता मात्र उदयकांत किडनॅप करून घेऊन गेलेला आहे. कारण मंजुळाने मात्र आता राकेशच्या खुनामागे नाही दुसराच कोणीतरी आहे हे जेव्हा सांगितलेलं आहे तेव्हा वल्लरीने फोन करून उदयकांतला या मंजुळाला किडनॅप करण्यासाठी सांगितले. तेव्हा आता मंजुळाला किडनॅप करून ते लोक गुंड घेऊन जातात. परंतु आता मंजुळाचे जे वडील आहे तर ते अर्णव, आकाश आणि शिर्के यांच्यासमोर हात जोडून अगदी पाया पडतात की काही करा परंतु माझ्या मुलीला वाचवा. तेव्हा अर्णव त्यांना म्हणत असतो की हे बघा, तुमच्या मुलीला मंजुळाला काही होणार नाही, मी तुम्हाला शब्द देतो, मी आहे तुमच्यासमोर, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही काही काळजी करू नका, मंजुळाला मी लवकरात लवकर सापडेल. त्यानंतर मात्र आता मंजुळाचे वडील फार रडत आहे. इकडे मात्र अर्णव, ऐश्वरी आणि हे सगळेजण घरी आलेले आहेत. तेव्हा ईश्वरीला हा सगळा घडलेला प्रकार मात्र अर्णव सांगतो. त्यावरती ईश्वरी म्हणते की किडनॅप करणाऱ्याला माहिती होतं की आता मात्र मंजुळा पोलीस स्टेशनला जाणार आहे. इतक्या कमी वेळामध्ये मात्र ही गोष्ट बाहेरच्या लोकांपर्यंत कशी पोहोचली. तेव्हा आता लगेच म्हणजे मामी खूप घाबरते. मामीला असं वाटतं की नक्की आता म्हणजे आपल्यावर संशय येणार ते नाही ना, म्हणून मामी मात्र आता उदयकांतच्या आणि म्हणजे ह्या काहीतरी रमाकांतच्या वस्तू आहे तर त्या घाईने गार्डनमध्ये पुरत असते. आणि आता तेवढ्या घाईने ती पुरून मात्र आता तेथून येतच असते. आणि त्याच वेळेस मात्र आता ईश्वरी तेथे येते. ईश्वरी म्हणते की मामी बघून मात्र आता खूपच घाबरते. ईश्वरीला बघून तिला आता खूप भीती वाटते की ईश्वरीने आपल्याला बघितलं की काय, नक्की ईश्वरी तिथपर्यंत जाईल का हे बघण्यासाठी मात्र आता वल्लरी खूप घाबरलेली आहे. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.